नमस्कार मित्रांनो, माझं नाव राहुल. माझ्या पहिल्या डेली ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी माझ्या दिवसाची सुरुवात कशी करतो ते तुम्हाला दाखवणार आहे. चला तर सुरू करूया. आज मी साधारण 6:30ला उठलो. उठताच थोडंसं स्टिचिंग केलं आणि फ्रेशही झालो. सकाळचा शांत वेळ मला खूप आवडतो. असं म्हणतात, विश्वास ठेवा, आपण जेव्हा कोणासाठी काही चांगले करत असतो तेव्हा आपल्यासाठी सुद्धा कुठेतरी काही चांगलं घडत असतं. येथे मी काही रोपे लावली आहेत, तुलसी, मनी प्लांट आणि काही फुलझाडे. आज थोडं पाणी घातलं, कोरडी पाणी काढली आणि माती पण हलकी केली. बागकाम केलं की मन एकदम फ्रेश होतं, स्ट्रेस सगळा कमी होतो. जेव्हा मनात नसतानाही अनपेक्षितपणे काहीतरी मिळतं तेव्हा एकतरी आपल्या चांगल्या कर्माचे फळ असते किंवा कोणाचे तरी आशीर्वादाचे बळ असते. सकाळची थंड हवा, गरम चहा आणि शांत वातावरण हेच खरं सकाळचं सुख. आजचा सूर्योदय खूपच सुंदर आहे. मनात एकदम पॉझिटिव्ह वाईब्स घेऊन दिवसाची सुरुवात करतोय. प्रत्येक सकाळ नवं काहीतरी घेऊन येते, फक्त आपण ते पाहायला हवं. चला आजचा दिवस. तसंच पुस्तकाच्या पानात माझं स्वतःचं जग लपलंय. वाचन म्हणजे मनाला मिळालेली शांत आनंद यात्रा. एक पुस्तक हातात घेतलं की जग थांबतं आणि कल्पना उडू लागतात. पानं बदलली की विचार बदलतात. हाच वाचनाचा जादू. गरम पाणी म्हणजे शरीरासाठी साधं पण प्रभावी औषध. पहाटेचे गरम पाणी शरीराला हलके करते, टॉक्सिन बाहेर काढते. निरोगी दिवसाची पहिली पायरी रिकाम्या पोटी गरम पाणी. दररोज मूठभर ड्रायफ्रूट म्हणजे शरीरासाठी नैसर्गिक एनर्जी बूस्टर. बदाम, काजू, अक्रोड ही निसर्गाची छोटी पण शक्तिशाली गिफ्ट्स. ड्रायफ्रूटचे रोज सेवन केल्याने शरीर तंदुरुस्त, मेंदू तीक्ष्ण आणि त्वचा तेजस्वी राहते. आरोग्य हवे असेल तर रोजच्या आहारात ड्रायफ्रूटला जरूर जागे द्या. आरोग्यासाठी रोजची छोटीशी गुंतवणूक म्हणजे ड्रायफ्रूट्स. तसंच ऊर्जा वाढते. बदाम, काजू, मनुका शरीराला नैसर्गिक ऊर्जा देतात. मेंदूची क्षमता वाढते. बदाम आणि अक्रोड स्मरणशक्ती. नाश्ता आता रेडी झालेला आहे आणि आता नाश्ता करून ऑफिसला जायची वेळ झालेली आहे. चला तर मग बाकीचं काम उरकतो आणि ऑफिसला निघतो. तर हा होता माझ्या दिवसाचा पहिला भाग. जर तुम्हाला माझा पहिला ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. उद्या भेटू नवीन ब्लॉगसह. थँक्यू फॉर वॉचिंग.